आयडी कार्ड्स भेटलेले आहेत आपल्याला. आता आपण आतमध्ये एंट्री मारूयात. लागेल का तुमच्या आतमध्ये ऑर्डर सांगितले नाही सांगतात. असं अनुभव लय बेकार आहे. 1 घंटा झाला आम्ही चिकन दाल मागवलो. निघतो आम्ही इथून. परत कधीच येणार ना शौर्यवाड्याला. 1 तास झाला आता, एवढा टाइम नाही लागत ना. 3 वेळा त्यांना विचारलं, 3-4 वेळा विचारला. हॅलो मित्रांनो, तर आपण आज चाललेले ऑटो EV शो पुणे इथे आणि आपली गाडी तिकडे पार्क आहे. तर तिकडे जाऊयात आणि तिथून आपण निघूयात. कार इथे आपली पार्क केलेली. आपण झेड ब्लॅक गाडी घेऊन चालूयात. तर पुढे बघूयात, पकडतात, फाईन मारतात काय, तुम्हाला दाखवतो मी. काहीच मगाशी आपल्या टोल मध्ये पैसे असताना देखील ते बोलतात तुमची केवायसी झाली नाही. आता बघू चेक करून आपण. इथं झाला. तिथे आपल्याला त्यांनी येडा बनवलेला आहे लोणावळ्याला फास्टॅगला. आपला फास्टॅग चालू असताना पण ते बोलतात का तुमचं केवायसी. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहे ऑटो EV शो मध्ये आणि आपण आता गाडी आपली पार्क करूया. पहिल्यांदा आतमध्ये गेटमध्ये एंट्री करून आपण बघू शकता कसे बॅनर लावलेले आहेत. नवीन ज्या गाड्या लॉन्च होणार आहेत इलेक्ट्रिक, त्या गाड्यांचे बॅनर्स लावलेले आहेत तिथे. गाडी तर पार्क केली आपण आणि इथून एंट्रीसाठी दिला आपल्याला. जाऊया आता तिथं जाऊन बघूया आपल्याला काय काय आहेत काय नाही. आयडी कार्ड्स भेटलेले आहेत आपल्याला. आता आपण आतमध्ये एंट्री मारूयात. इथे ऑटो EV शो आहे. पूर्ण हा एरिया आहे. एवढ्या कंपन्या पार्टिसिपेट झालेल्या आहेत EV ऑटो शो मध्ये. तुम्ही पोस्ट करून बघू शकता. आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. हॉल A आणि तिकडे हॉल B आहे. 2 आहेत. एक हॉल B, हॉल A. दोघांमध्ये जाऊन दोघांमधल्या कंपन्या तुम्हाला मी दाखवतो. कॉन्फरन्स अजेंडा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टायमिंग आणि काय काय गोष्टी होणार आहेत कॉन्फरन्समध्ये. सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामध्ये वॉश मित्रांनो, आपण ऑटो एक्सपोमध्ये बोललेलो. ऑटो एक्सपोमध्ये म्हणजे बाईकच्या बद्दल आणि नवीन ज्या इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल ॲक्सेसरीज ज्या आहेत, सीट कवर, बॅटरीज त्यांच्या कशा बनवल्या, ह्याच जास्त गोष्टीचं इन्फॉर्मेशन होतं. आतमध्ये आपण जास्त शूट नाही केलं. मला दाखवतोय बघा. हा पूर्ण आहे. आपण EV शोमधून जरा जाऊया पुण्यामध्ये आता ठिकाण जातो. तर पुढे गेल्यावर तुम्हाला सांगतो. त्याच वेळी लोणावळ्याला आपण एक फेरीला जाऊ किंवा बघू, तुम्हाला दाखवतो. पावनाला पण जाऊ. शौर्यवाडा बघू. पहिले टेस्ट बघू आपण. चांगलं एकदम त्यांचे पाय कापायला लागले. थोडीशी भूक लागली. कारण एवढी भूक लागली ना, त्याचा पाय बॉडी पूर्ण असं व्हायब्रेट होतं. इकडे लावायची गाडी.
सरळ लावून आपल्याला फायनली शौर्यवाडाला आलोय आपण आणि बघूया आता आतमध्ये मारतो ना. आलो आता शौर्यवाड्यात जातोय. बघूया आउटलेटचा आतमध्ये कसा आहे. तर छोट्या मुलांसाठी बनवायला पण दिलेलं आहे. टेस्ट है अपना में टेस्ट तो पहले चिकन रानमध्ये पहिले एसी लावा रे भाई, एसी लावा पहिले. गरमीने वाट लागली. आपण कधीपासून ऑर्डर दिली, अजून ऑर्डर 39 झाले, अर्धा तास झाले ऑर्डर देऊन, अजून ऑर्डर आली नाही. पण माहित लागली. मसाला आपण 2 कपवले. काय असेल तर बिल दे आणि मग जाऊचं. हा चल. दोन मसाला पापड, दोन मसाला पापड, 2 बिस्लरी आणि एक कोक. हा 1 तास झाला होता, एवढा टाइम नाही लागत ना. 3 वेळा त्यांना विचारलं, 3-4 वेळा विचारला, कोण सांगत पण नाही. हो त्यावर कॅन्सल करत आहे पेक्षा आणि जातो. आणि भरपूर गरमी पण एवढी आहे. निघतो आम्ही इथून. परत कधीच येणार ना शौर्यवाड्याला. अनुभव लय बेकार आहे. 1 घंटा झाला आम्ही चिकन लहान मागवलं होतं पण आलं नाही. आम्ही तसंच निघलो. बिल त्यांचा जो झालेला तो दिला आम्ही, मसाला पापड खाल्लं होतं बस तेच. आणि एक कोक घेतलेली. अनुभव लय बेकार आहे. आम्ही खूप उत्साहाने आलो होतो इथे. आम्ही पुण्यापासून काय खाल्ला नाही, तो लोणावळ्यामध्ये शौर्यवाडा आहे, तिकडे काहीतरी खाऊ चल. पण अजिबात असा एक्सपिरियन्स येईल असं वाटलं नव्हतं आम्हाला. परत आम्ही शौर्यवाड्याला तर येणार नाही. तुम्ही पण एकदा आला असाल तर तुम्ही पण तुमचा अनुभव सांगा आम्हाला. त्यांना चिकन रन झाला. भाऊ इथं बर्गर किंग आला. इथं बर्गर किंग मध्ये आपण पहिले काहीतरी घेऊ आणि नंतर ड्राईव्ह थ्रूच घेऊ आणि आपल्याकडे जाऊन काहीतरी खाऊ. आता पोट भरण्यासाठी काहीतरी एवढा वेळ उपाशी पण राहू शकत नाही. हाँ 4 बस बस. इसमें चीज डालना है सर? नहीं नहीं कुछ नहीं ऐड करते. और कुछ करना है? नहीं कुछ नहीं. ओके, हाउ इज द पेमेंट सर? कैश क्यूआर कार्ड? QR. ओके, कम डिसाइड लेंगे. ओके थँक्यू. वेलकम. लगेच तिकडे जाईसपर्यंत होईल. बघा यांची सर्व्हिस बघा. आता ड्राईव्ह थ्रू मध्ये लगेच त्या साईडला आपल्याला भेटेल. यांची सर्व्हिस कम्पेअर नाही करते, पण एक असते ना माणसाची. आता यांना तर बघा इथून गाडी फक्त या साईडला घेतली. आता मी थँक्यू. बघा 1-5 मिनिटामध्ये आपल्याला बर्गरिंगची ऑर्डर भेटली असेल. त्यांची रेडी असतात समजा, पण एक असते ना सर्व्हिस माणसाची. तुम्ही एवढं दाखवता, तुम्ही याच्यावरती स्वतःच्या ह्याच्यावरती का 5 मिनिटात, 10 मिनिटात, 15 मिनिटात ऑर्डर भेटते. ठीक आहे, चिकन राहण्याचा अर्धा तास की 1 तास 2 तास पण जाऊ दे, पण समोरच्या त्यांनी रिस्पॉन्स द्यायला पाहिजे आपल्याला का बाबा तुमचा एवढी टाईम लागेल का. तुमच्या आतमध्ये ऑर्डरच सांगितले नाही सांगतात, असं थोडे असतो. जाऊ दे, आता आपण बर्गर खाऊयात आणि पुढे जाऊन बघूया. आपल्या एरियामध्ये जाऊन आपल्या एरियामध्ये कुठेतरी काहीतरी चांगलं खाऊयात. म्हणजे चिकन रानवरून बर्गरवरती, चिकन बर्गरवरती आली पोरं. पोरांनो कसा वाटतो? पण आपल्या एरियामध्ये माथेरान व्हॅलीला आलोय, तर आपण ट्राय करू. आत्ताच आपण आलोय. आता येऊन इथं ऑर्डर दिले. इथं सगळी पोरं बसलेत. बघू आता इथं आता ऑर्डर दिले. इथं तंदुरी किती टाइमात येते ती? 5 मिनिटं. तिथं तर पूर्ण मूड खराब झाला. आता जेवतोय आम्ही 5 वाजता. किती वाजले रे? 6 वाजता चालू. 5-6 वाजता आता जेवते. या
तर आपण आता नेरळला पोहोचलोय आणि व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच.